चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. सामना इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळेल. मोठी मॅच आजच्या दिवसातली मी तर म्हणेल सर्वात इंटरेस्टिंग मॅच राहणार आहे, कारण की बाद फेरीचा हा सामना आहे. जो जिंकेल तो क्वालिफाय करेल. गोलंदाजीसाठी ताबिश. पहिल्याच बॉलवर नक्कीच मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. धावास्वरूपी जर बघितलं तर ओ हो हो, इकडे मात्र हलकीशी मिसफिल्ड. फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर येतील तोपर्यंत आपण बघतोय धावास्वरूपी एका धावेच्या मदत 2 धावेंच्या मदतीने षटक मात्र जे की आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळत आहे. फुलाल्यांचा चेंडू होता अलॉंग दी कार्पेट, मागच्या दिशेने ड्राईव्ह करून दिला. रन संख्या मात्र 2 वरती. यावेळेसचा बॉल पायात टाकण्याचा प्रयत्न चांगल्यारीत्या इकडे मात्र रीड केलंय आणि मोहम्मद मोईन यांच्या बॅटमधनं चौकार. पहिला मोठा फटका या मॅचचा जो की येताना पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न होता. चांगल्यारीत्या त्या चेंडूला रीड केला आणि पाठवून दिलाय सरळ सीमारेषा पार लॉंग लेगच्या क्षेत्रात. हा येतोय चौकार. मोहम्मद मोईन चर्चा आहे सध्याच्या घडीला या नावाची संपूर्ण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये, कारण की व्यावसायिक गटाचं क्रिकेट, प्रीमियर लीगचं क्रिकेट चांगल्यारीत्या गाजवलंय. रनसंख्या 6 वरती स्थिर. यावेळेसचा बॉल पुढे टाकलाय आणि सरळ मात्र समोरच्या दिशेने डिस्पॅचचा टॅग लावत मैदानाच्या बाहेर फेकलाय मोईनची बॅट. आता मात्र चौकारापाठोपाठ षटकार देखील मैदानाच्या आतमध्ये मिळवताना आपल्याला पाहायला मिळते. वाह, काय मारलाय मोहम्मद मोईन. आग आहे मोईनच्या डोळ्यात सध्याच्या घडीला आग आहे आणि तो देखील मात्र सज्ज आहे या मॅच मध्ये आगेकूच करण्यासाठी. रनसंख्या वाढली आहे. फुलाल्यांचा चेंडू यावेळेस मात्र बॅटची कड लागेल. फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर येतील धावास्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र जी की मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे. रनसंख्या मात्र सिंगलच्या मदतीने पुढे जात असताना एकीकडे मोहम्मद मोईन आहेत तर दुसरीकडे मोहम्मद आकेब, ज्यांनी मात्र एक झंझावतं अर्धशतक आजच्या दिवसात लगावलंय. गेल्या 1 महिन्यात खाशी चर्चा मात्र याही नावाची राहिलेली आहे. मारोळची स्पर्धा म्हणा, भुसावळ प्रीमियर लीग म्हणा, एकता चषक म्हणा, फॉर्म मध्ये आहे सध्याच्या घडला. यावेळेसचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात उडवण्याचा प्रयत्न. हालाकी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचताय. चेंडूला जोपर्यंत अडवतील धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र चालली आहे 14च्या स्कोरवरती. डावाचं मात्र हे पहिलं षटक आहे. आजच्या दिवसातली महाअंतिम मॅच आपण बघतोय आणि मोठ्या संख्येने जर बघितलं ना तर प्रेक्षक राजा मात्र या मॅचचा आनंद घेताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की दोन्ही संघांचं अस्तित्व सध्याच्या घडीला पणाला लागले. डू ऑर डायची लढाई आहे. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. रनसंख्या 14 रन. फुलालाईनचा चेंडू फुल टॉस बॉल, त्याच्यावरती मोहर लागली आहे कडक. मैदानाच्या बाहेर धावा मिळतील अगदी बेधडक. षटकार. रनसंख्या मात्र या षटकाराच्या मदतीने वाढत असताना आणि धावस्वरूपी जर बघितलं तर षटकाराच्या मदतीने षटक इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जे की पूर्ण झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघतोय तब्बल 20 धावा इकडे मात्र स्कोर काढावे लागले. संदेश सुरवाडे जिथे कुठे असाल आपण मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे. संदेश सुरवाडे जिथे कुठे असाल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे. जबरदस्त बॅटिंग पहिल्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकात इकडे मात्र पॉवर दाखवताना आपल्याला पाहायला मिळाले. मोईन 5 बॉल मध्ये बघता बघता 19 धावा त्यांच्या बॅटमधनं आपल्याला येताना पाहायला मिळाल्यात आणि धावा संख्या जर बघितली तर पहिल्या षटकाच्या अखेरीस 20 वरती जाऊन पोहोचतीये. काय बॅटिंग केली, म्हणजे ताबीज सारख्या खेळाडूच्या विरोधात पहिल्या षटकार वार करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे, कारण की नवीन चेंडू असतो तितका ट्रॅव्हल करत नाही. हालाकी पॉवर प्लेची षटका आहे नक्कीच. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे आहेत फैजान. चेंडूला मात्र नक्कीच जोपर्यंत अडवताय तोपर्यंत जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळते. 7 बॉलचा खेळ झालाय. 21 धावा स्कोर कार्डवर लागलाय. असं वाटतंय जणू काही स्कोर कार्ड वरती गुलमोहर फुललेला आहे. 21 धावा बिनगडी बाद. "21 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन." फुलालाईनचा चेंडू इथे देखील
इथे देखील धुमाकूळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडला सुरू आहे. मोहम्मद मोईन या नावाचा पुढे टाकलेला बॉल आणि याही चेंडूला मात्र उडवत असताना 6 धाव्यांची मोहर. जबरदस्त, जिथं तिथं यहा वहा देखू जहा. फक्त मोहम्मद मोईन या नावाची सध्याच्या घडीला सुरू आहे हवा. कमालीची बॅटिंग. रन संख्या 27. यावेळेस बॉल इकडे काय नक्कीच रडारच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. हलकेशे एक्साइटेड तिकडे मात्र नक्कीच आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाले. अफान मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. अफानने जर बघितलं ना तर मॅन ऑफ द मॅचचा किताबही जो की मिळवलाय आपल्या फलंदाजीच्या बळावरती. बट या मॅचमध्ये टेस्ट राहील त्यांचा, कारण की अफान शेख एक उभरते सितारे आहेत जामनेर तालुक्यातनं, जे की त्यांनी त्यांच्या क्रिकेटची प्रवासाची सुरुवात केली आहे. आखू टप्प्याचा बॉल आणि चेंडू सरळ आउट ऑफ दी पार्क. बॅटिंग आवडत असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मंडळी. काय बॅटिंग करताय, टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट आणि षटकारांची बरसात सध्याच्या घडला सुरू आहे मोहम्मद मोईनच्या बॅटमधनं. असंही क्रिकेटमध्ये जर बघितलं तर पिवळा कलर हा शक्तीचं प्रतीक मानला जातो आणि सध्याच्या घडला मात्र एअर स्ट्राईकवर एअर स्ट्राईक मात्र जे की करताना पाहायला मिळत आहे. मोईन बॉल पुरवायचा आहे, नवीन बॉल दिला जाईल जर बॉल हरवला असेल तर, कारण की दुसऱ्याच ओव्हरचा खेळ सुरू आहे. काय बॅटिंग करताय मोहम्मद मोईन. नाही म्हणता म्हणता मैदानाच्या बाहेर 15 जणांना तरी कामाला लावले बॉल शोधण्याच्या. याच्यावरनं आपण बघू शकतो सध्याच्या घडला कसा धमाका मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विकेटसाठी जावं लागणार आहे. मोहम्मद मोईन यांची मात्र विकेट घ्यावी लागेल हिंदवी स्वराज जामनेरला, कारण की सध्याच्या घडला ज्या रीत्या बॅटिंग इकडे मात्र मोईन करतात आहे जणू काही ठरूनच आलेत. सी द बॉल हिट द बॉल, चेंडू बघायचा आणि बॅट फिरवायचा आहे. रन संख्या मात्र सध्याच्या घडला 33च्या स्कोरवरती. चला शेवटचे 2 बॉल मात्र नक्कीच इकडे यायचे बाकी आहे. फुलालाचा चेंडू समोरच्या दिशेने. याही वेळेसचा बॉल 2 इन 2. या षटकातील तिसरा षटकार मोईनच्या बॅटमधून. काय बॅटिंग करत असताना फुलालांचा चेंडू. चांगला फटका होता, पुढे टाकलेला बॉल आणि त्याच्यानंतर जो फटका इकडे दाखवलाय रिप्ले मध्ये आपण बघू शकतात. अभी तो बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो परिंदों का इम्तिहान बाकी है, अभी तो लांगा है समंदर, अभी तो आगे पूरा आसमान बाकी है. जबरदस्त बॅटिंग. यावेळेसचा बॉल हलकीशी अपील फेटाळले पंचांनी अपीलला आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस 39 धावा इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतात आहे. 10 बॉलमध्ये बघता बघता मोईन पोहोचलेत 37च्या स्कोरवरती आणि पॉवर प्ले मध्ये जर बघितलं तर अक्षरशः पॉवर इकडे मात्र दाखवली गेली आहे. चला मॅचच्या दिशेने आपण तत्पुरी वळतोय. गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर आता आदित्य माळी यांना मात्र इकडे पाचारण करण्यात आलेलं आहे. 2 ओव्हरमध्ये 39 धावा. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये अक्षरशः कुठल्या आहेत इकडे मात्र मोहम्मद मोईनने
नक्कीच सध्याच्या घडीला मात्र बेस्ट सीट मध्ये बसून मात्र तो शो एन्जॉय देखील केलाय मोहम्मद आकिब यांनी देखील. पण आता बघण्यालायक राहील आदित्य माळी इकडे कशा रीते आपल्या टीमला कमबॅक करून देतात येते. विकेट तर काढावी लागणार आहे. आउटसाइड दी ऑफचा बॉल रडारच्या बाहेर ठेवलाय. ऑलमोस्ट जर बघितलं तर चौथ्या स्टंपवरती येऊन तिकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता आणि पंचांनी मात्र फेटाळलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र जे की पुढे जाताना पाहायला मिळते. चला मॅच थोडीशी गाईत खेळवायची विनंती आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आउटसाइड दी ऑफ बॉल तिकडे मात्र टाकला होता. नक्कीच त्याला खेळण्याचा प्रयत्न होता आणि आशाभऱ्या नजरेंनी बघितलं होतं मोहम्मद आकिब यांनी पंचांकडे, बट पंचांनी फेटाळले तिकडे अपीलला. धावा स्वरूपी आपण बघू शकतो 39 धावा स्कोर कार्डवर 39. हो 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 याही वेळेसचा बॉल कदम ताल करत समोरच्या दिशेने आले होते, बट इथे देखील जर बघितलं तर डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. आकिबच्या विरोधात सध्याच्या घडीला आदित्य माळी अशी बॅटल सुरू आहे. दोन अशी नावं जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या नावाची चर्चा सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावर होतीये जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये. एकीकडे जर बघितलं तर फैजपूरचे मोहम्मद आकिब, तर दुसरीकडे जामनेर एक्सप्रेस आदित्य माळी. यावेळेसचा बॉल उडवण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने, एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा मात्र कुठलाच प्रयत्न नाहीये. जॉन्टी सर जोपर्यंत चेंडूला अडवताय, धाव स्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र चालली आहे 40च्या स्कोरवरती. फुललेंचा चेंडू मात्र तिकडे टाकला होता, एक धाव मात्र तिकडे मिळताना पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने जर बघितलं तर रन संख्या मात्र 40च्या स्कोरवर. सुरुवात नक्कीच आज आदित्य माळी यांच्या दिवसाची तेवढी काही खास झाली नव्हती. 40 धावा ऑलमोस्ट त्यांनी पहिल्या मॅच मध्ये कन्सिड केल्या होत्या, बट आज शेवटचा मॅच क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याची संधी प्रत्येकाला मिळते आणि आज मात्र ती संधी शेवटच्या मॅच मध्ये त्यांनाही मिळाली आहे. बट समोर जर बघितलं तर सध्याच्या घडीला मैदानामध्ये धावेंचं वादळ आलंय, धावेंचं तुफान आलंय आणि त्या तुफानाचं नाव आहे मोहम्मद मोईन. 10 बॉलमध्ये 37 वर नॉट आउट आहेत मोईन. पुढचा चेंडू 40 धावा बिनगडी बाद, ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. पुढचा चेंडू यावेळेसचा बॉल रीड केलाय आणि अगदीच जर बघितलं तर चेंडूला पूर्णपणे पुल करत असताना मैदानाच्या बाहेर गुल देखील केलाय आणि आदित्य माळीच्या वेगाचा वापर करत हॉटेल प्रीमियर सुपर 6 इकडे मात्र ठोकलाय. रिप्ले मध्ये आपण बघू शकतात मोहम्मद मोईन जणू काही सांगतात आहे, मी वादळ नाही, मी तुफान नाही, मी सुनामी आहे सुनामी. आणि आज मात्र नक्कीच गोलंदाजांवर भारी पडणार आहे यात तीळ मात्र देखील शंका नाही. रन संख्या मात्र या षटकाराच्या मदतीने वाढतीये. धाव स्वरूपी जर बघितलं तर 46 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. 46 मोईन मात्र 43 वर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये म्हटलं तितका काही खासा संपर्क नाही आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तरी देखील 5 बॉलमध्ये 7 धावा इकडे ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आहेत ना, चांगलं षटक म्हणावं लागेल. कारण की बघा एक षटकार आतापर्यंत आलाय, बाकी चेंडू चांगले टाकलेत, शेवटचा चेंडू मात्र खासा निर्णायक राहील. मोईन काय करतील या चेंडूवर हे देखील बघण्यालायक राहील. 46 धावा स्कोर कार्डवर. हो हो अगदी जोरदार चेंडू मात्र जाऊन आदळला यष्ट्यांवरती आणि विकेट मात्र इकडे मिळते आदित्य माळीला. जबरदस्त गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, पाय मात्र तिकडे चालले नाही आणि यष्ट्यांचा वेध इकडे मात्र चेंडूने घेतलाय. कौतुक करावं लागेल, कौतुक करावं लागेल आदित्य माळी यांचं, ज्या रीत्या तो चेंडू टाकला. अंदर से रोम रोम कतरा कतरा यही कहता है कि जब ठान ले मानव कुछ तो बड़े से बड़ा दुर्ग भी रहता है, बड़े से बड़ा दुर्ग भी रहता है. जबरदस्त गोलंदाजी, षटकाराचं प्रत्युत्तर दिलं आणि विकेट मात्र मिळवली आहे या युवा खेळाडूने, जो सध्याच्या घडीला संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चेत आलाय. नाव आहे आदित्य माळी जामनेर एक्सप्रेस. 3 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण 46 वर 1, ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. चला बॅटिंग साठी जर बघितलं तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे की दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि वकार शेख यांना मात्र आपण बघतोय आता मैदानाच्या आतमध्ये जे की पाचारण करण्यात आलंय. अनुभव याही खेळाडूकडे मात्र फार मोठा आहे.
आणि काय गोलंदाजी केली नक्कीच आदित्य माळीने मागच्या षटकात 46 3 ओव्हर 46 षटकार आला होता. नक्कीच तेव्हा 43 झाले. त्याच्यानंतर जर बघितलं तर स्ट्राईक रोटेट करत स्कोर कार्ड चालवला, बट जी विकेट आली आहे ती मात्र फार मोठी होती. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. गोलंदाजी मार्कवर जिल्हा जळगाव, तालुका यावल, गाव मारुळ, ताबिश गोलंदाजी मार्कवर येताना जे की आपल्याला पाहायला मिळत आहे. अलॉंग दी कार्पेट इकडे मात्र ड्राईव्ह करून दिले बॉलला. 2 फिल्डर तिकडे मात्र जे की आपल्याला पाहायला मिळाले. जोपर्यंत चेंडूला तिकडे मात्र अडवलं गेलंय. धाव स्वरूपी जर बघितलं तर 1 धाव तिकडे मात्र पळून पूर्ण केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आता हा बॅटल बघण्यालायक आहे, कारण की दोन्हीकडे जर बघितलं तर अनुभवाची खूप मोठी शिदोरी. एकीकडे ताबिश तर दुसरीकडे वकार शेख. या दोन्ही खेळाडूंमध्ये बॅटल मात्र बघण्यालायक राहील. रडारच्या बाहेर ठेवलाय. नक्की जर बघितलं तर वेगात चेंडू टाकला यष्टांच्या मागे. तिकडे मात्र शेखर काळे संघाचे कर्णधार चेंडूला नक्कीच फील करताना पाहायला मिळाले. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 47 वर 1 स्कोर. स्विंग अँड अ मिस. अजून एक चेंडू मात्र बॉलर टू कीपर. चांगली गोलंदाजी. नक्कीच या बॅटल कडे जर बघितलं तर सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावर नजरा लागलेल्या आहेत दाबिस वर्सेस वकार शेखच्या. आणि आतापर्यंत तरी 2 चेंडू इकडे मात्र निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळालेत. टीमची रनसंख्या 47 रन. फुलाल्यांचा चेंडू मागच्या दिशेने खेळलाय. अलॉंग दी कार्पेट ढकलून दिले बॉलला. 1 धाव मात्र तिकडे मिळताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र 48 वर. क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याची संधी आपण वारंवार सांगतो, प्रत्येकाला मिळते. ती संधी ताबिशला मिळाली आणि कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये 4 बॉलमध्ये 2 दिल्या आहेत. कमबॅक करावं लागेल आता आकिबला. आउटसाइड दी ऑफचा बॉल. अवांतरची धाव इकडे मात्र स्कोर कार्डवर जुडणार आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर वाढेल. रडारच्या बाहेर ठेवला होता बॉल. 1 धाव मात्र तिकडे स्कोर कार्डवर जुडते. बघा फक्त 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतर देखील जर बघितलं तर अजून 4 ओव्हर यायच्या बाकी आहेत. या ओव्हरचे 2 बॉल यायचे बाकी आहेत. खूप डाव अजून बाकी आहे. खोलो टप्प्याचा बॉल. फ्लाइंग स्लिपला तिकडे मात्र खेळाडू होते. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. लाजवाब कामगिरी. 5 बॉलमध्ये फक्त आपण बघू शकतो 3 धावा इकडे मात्र ज्या की खर्च केल्या गेल्यात. शेवटचा बॉल नक्कीच यायचं बाकी आहे. जो कमबॅक नाही करणार तो ताबिशच काय. पण समोर देखील आकिब आहे. फुलाल्यांचा चेंडू मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र इकडे पळून पूर्ण केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने षटक इकडे मात्र जे की मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. तर 4 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 4 ओव्हर 50 1 गडी बाद. चांगलं षटक टाकलं ताबिशने. 4 धावा केवळ खर्च केल्या. 4 ओव्हर मध्ये 50 1 गडी बाद. ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. चला 4 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळालाय. म्हणजे 4 ओव्हर मध्ये 50 धावा ज्या रीत्या इकडे स्कोर कार्डवर बनल्या आहेत. मेजर कंट्रीब्युशन राहिलंय मोईनचं. नक्कीच इतर खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये आहेत एकीकडे वकार शेख आणि मोहम्मद आकिब आता यांच्यावरती नजरा असतील. बऱ्याच गोष्टींवर सध्याच्या घडला मात्र मोठ्या प्रमाणावर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. भुसावळ प्रीमियर लीगचा थरार सुरू आहे. लाईव्ह विजन वरती मात्र प्रेक्षकांचा मोठा कल्लोळ सध्याच्या घडला होताना पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहे. त्याचबरोबरीने जर बघितलं तर मैदानावर देखील अनेक प्रेक्षक आहेत
जे मात्र स्पर्धा बघण्यासाठी पोहोचलेत. काही स्थानिक आहेत, काही बाहेरून आलेत, बट प्रत्येकाचा इकडे प्रामाणिक प्रयत्न आहे की आपल्याला मैदानावर जायचं आहे आणि भुसावळ प्रीमियर लीगचा मात्र आनंद घ्यायचा आहे. गोलंदाजीसाठी बदल केला जातोय पुढच्या षटकात. आपण बघतोय आता जामनेर एक्सप्रेस आदित्य माळी यांना मात्र इकडे कंटिन्यू ठेवलं गेलंय. अजून एक वेळेस वापस ती दोन चर्चेत असलेली नावं, दोन इन्फॉर्म असलेली नावं. एकीकडे मोहम्मद आकिबच्या हातामध्ये बॅट आहे, तर दुसरीकडे आदित्य माळी यांच्या हातात बॉल आहे. कोण कोणावर पडतंय भारी, फैजपूर की जामनेर, फैजपूर की जामनेर, हे मात्र इकडे पाहावं लागणार आहे आता. यावेळेसचा बॉल बॅटची कड, फिल्डर मात्र तिकडे थोडेसे दूरवर पाहायला मिळतात आहे. एक धाव तिकडे मात्र पळून पूर्ण केली जाईल. धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर काढावं लागेल. आउटसाइड दी ऑफ इकडे मात्र चेंडू टाकला होता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि तदनंतरचा चेंडू जर बघितला तर नक्कीच आता वकार स्ट्रायकर एंडवर येत असताना वकारकडे अनुभव आहे, अनुभवाचा वापर इकडे करावा लागेल. मोठे फटके मात्र खेळावे लागतील. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळलाय, रडारच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. फिल्डर तिकडे पोहोचलेत, फिल्डर तिकडे पोहोचलेत. फिरोज आय गेस तिकडे मात्र जे की आपल्याला पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय. एकीकडे विनायक जोशी सर जे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या सोबतीला एक प्रगतशील शेतकरी तथा MCA चे एक उत्तम पंच अविनाश बंगाळ सर. फुलाल यांचा चेंडू, याही वेळेस जर बघितलं तर एक धाव मिळतीये. हो हो हो, इकडे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप मात्र खास लांबवर आहे. कमालीची गोलंदाजी इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना सध्याच्या घडीला हा 17 वर्षीय युवा गोलंदाज जो जामनेर वरनं दाखल झालाय भुसावळ मध्ये, नक्कीच स्वतःच सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जात असताना पाहायला मिळेल. 53 वर 1 स्कोर. फुलाल्यांचा बॉल, आता काय चेंडूवरती मोहर कसली लागली आहे, चेंडूवरती शिक्का कसला लागलाय, शिक्का लागलाय अनुभवाचा. आणि इकडे मात्र सुपर सिक्स मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. साईड स्क्रीन जवळ जे काही दर्शक आहे त्यांना विनंती आहे साईडला येऊन जा. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो फुलाल्यांचा बॉल होता, ऑलमोस्ट स्लॉट मध्ये मिळाला. आणि वकार देखील म्हटले की यस दिशा से भटके तो पडेंगे फटके. धावस्वरूपी जर बघितलं तर या 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या मात्र वाढत असताना स्कोर कार्डवर आपण बघू शकतो 59 धावा या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. 2 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत 4 बॉल मध्ये. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेसचा बॉल रडार पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अवंतरच्या स्वरूपात धाव मात्र इकडे वाढतीये. चला अवंतरच्या स्वरूपात मात्र धाव वाढली आहे. 60 वर 1 स्कोर. फुलाल्यांचा चेंडू, याही वेळेस उडून मारण्याचा प्रयत्न आणि इथे देखील जर बघितलं तर गॅप शोधून काढलाय. चांगली बॅटिंग. आता मात्र टाळ्यांचा शोर, टाळ्यांचा शोर आणि वकारच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय 4 चौकार 4. फुलाल्यांचा चेंडू कमी गतीने टाकला होता, आधीच ओळखलं आणि तुटून पडले त्या बॉलवर. ताकद मात्र त्या फटक्याच्या मागे लावली आणि डीप मिड विकेट ला मात्र इकडे चौकार येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर बघितलं तर 14 धावा आलेल्या आहेत आदित्यच्या या षटकात. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. फुलाल्यांचा बॉल फुल टॉस वर फुल टोल, टप्प्यात आला आणि सरळ मैदानाच्या बाहेरच पाठवला. षटक मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना 5 षटकांचा खेळ इकडे मात्र तब्बल पूर्ण झालाय. 5 ओव्हर 70. रिप्ले मध्ये आपण बघू शकता फुल टॉस बॉल होता आणि आपण आधीच बोललोय वकार सारख्या खेळाडू समोर तुम्ही चुकी करू शकत नाही. 5 ओव्हर 70. बॉल पुरवायचा आहे. बॉल भरत, बॉल पुरवायचा मैदानाच्या आतमध्ये. रोल बॉल भरत राजपूत, भरत सर बॉल पुरवायचा आहे. रोल बॉल, रोल बॉल. चला 5 ओव्हर 70 एक गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. बॉल इतक्या लांब मारतात आहे की डायरेक्ट बॉलच हरवून चाललाय.
काय बॅटिंग करत असताना. चला विकेट इकडे मात्र त्यांनी पाहायला मिळाली आहे. झेल मात्र तिकडे झालाय आणि 70च्या स्कोरवर हा मात्र दुसरा धक्का आकिबच्या रूपात. बॅटिंगसाठी जर बघितलं तर न्यू बॅटर शाहरुख जे मात्र बॅटिंगसाठी दाखल होत आहे. शाहरुख नाम तो सुना ही होगा, लेकिन सुना भी है. पण आज जर बघितलं तर शाहरुखला बॅटची चमक इकडे मात्र दाखवावी लागणार आहे. शाहरुख बेग जे मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. आठ षटकांची मात्र ही मॅच आहे. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फैजान अजून एक यश मिळवतात. 2-2 आकिबला परतावा लागला आणि आकिबच्या पाठोपाठ इकडे मात्र आता शाहरुख यांच्यासाठी देखील तंबूचा रस्ता मोकळा झालाय. चांगला झेल शेखर वस्ताद यांनी मात्र तिकडे पकडलाय आणि 70च्या स्कोरवर तिसरा धक्का. OUT आउट, फलंदाज बाद. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो इलिव्हेशन काही तेवढं खास मिळालं नव्हतं. स्टिकरवर बॉल लागला, उसळी मिळाली आणि चेंडूच्या खाली स्वतः टीमचे कॅप्टन संघनायक संघ मालक आणि झेल मात्र तिकडे टिपलाय. चला 70वर 3 स्कोर. बॅटिंगसाठी आता न्यू बॅटर हॅट्रिक बॉल मात्र इकडे राहणार आहे. आसिफ जे मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 70वर 3 स्कोर. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. हॅट्रिक बॉल इकडे मात्र राहील. आसिफ आलेत आता बॅटिंगसाठी. स्ट्रायकर एंडला आसिफ तयार. ओ हो अपील फेटाळे पंचांनी अपील. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि धाव स्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडूने नक्कीच मात्र षटक पुढे जाताना पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ झालाय. याही वेळेसचा बॉल इथे देखील लाऊड अपील. बट आय गेस स्वतःच मात्र इकडे बॅटर चालते बनलेत. बॅटची कट तिकडे मात्र घेतली. कीपरचा तिकडे मात्र सहारा मिळाला आणि शेखर भाऊ काळे कुठली चूक करत नाहीये. काय गोलंदाजी करताय फैजान. 4 बॉल टाकलेत आतापर्यंत या मॅच मध्ये. 3 गडी मात्र इकडे बाद केलेत. जामनेरचा उभरता ऑलराऊंडर आज मात्र नक्कीच सांगतोय का मला या संघाचा आयकॉन म्हणून जागा मिळाली आहे. बॅटची कट घेऊन मात्र सरळ शेखर काळे यांच्या हातात जाऊन विसावताना पाहायला मिळाला बॉल. विकेट आली आहे. धक्क्यावर धक्के सध्याच्या घडला लागताय. अजून एक फलंदाज बाद. गुड्डू शेख जे मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहे. 70वर 4 स्कोर. एकही धाव अद्यापही मैदानाच्या आतमध्ये खर्च केलेली नाहीये. फैजान या नावाची चर्चा सध्याच्या घडीला का संपूर्ण खानदेशात आहे हे मात्र या 4 चेंडूमध्ये कळलंय. लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी की होताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर बघितलं तर 2 बॉल मात्र नक्कीच इकडे यायचे बाकी आहेत. यावेळेसचा बॉल हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न
एक धाव तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर ऍड होत असताना आणि एका धावेच्या मदतीने 71 धावा मात्र स्कोर कार्डवर लागताना जे की आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली कामगिरी केली आहे. बट बघा इकडे प्रॉब्लेम हा नाहीये की वसीम जनाब सीसी संघासाठी की धावा स्कोर कार्डवर आहेत. धावा जर बघितल्या तर मोठ्या प्रमाणावर बनल्यात. बट ज्या झटपट विकेट पडल्यात ना 4, एक पार्टनरशिपची इकडे मात्र गरज आहे. अजून एक वेळेस लॉफ्ट केलाय आणि इकडे मात्र काय फिरोज यांनी झेल टिपलाय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे फैजान शेख साठी. एक धाव खर्च केली, 4 गडी बाद केलेत. जामनेरचा स्टार ऑलराऊंडर आज मात्र आपल्या गोलंदाजीची छाप भुसावळ मध्ये इकडे सोडतोय. जबरदस्त गोलंदाजी मात्र जी की पाहायला मिळाली आहे फैजान शेख यांच्या माध्यमातून. जबरदस्त विजय नक्कीच इकडे मात्र 4 विकेट या षटकात त्यांनी घेतल्या आहे. चर्चा होणार आहे बॉस, चर्चा होणार आहे बॉस या खेळाडूची. चर्चा ही क्रिकेटमध्ये कोणाची होत नाही. ज्या खेळाडूमध्ये काहीतरी दर्जा असतो त्याची चर्चा होते आणि फैजानने मात्र इकडे 4 विकेट मिळवल्यात एक धाव खर्च करून. 6 ओव्हर 71, 5 गडी बाद. एकाहत्तर वर 5 स्कोर. बघा 5 बॉलर तुम्हाला इकडे वापरायचे या गोष्टीकडे लक्ष असू द्या. निखिल यांना मात्र आता इकडे पाचारण करण्यात आलंय. रडारच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. अवंतरच्या स्वरूपात इकडे मात्र धाव जी आहे ती स्कोर कार्डवर आपल्याला लागताना पाहायला मिळेल. आउटसाइड दी ऑफ इकडे मात्र चेंडू टाकला होता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर लागत असताना यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. 8 षटकांची मॅच आहे. नक्कीच जर बघितलं तर 3 गोलंदाज जास्तीत जास्त 2 षटकं टाकू शकतात. पण इकडे तुम्हाला 5 गोलंदाजांकडनं जर बघितलं तर बाकीची षटकं करून घ्यायची या गोष्टीकडे लक्ष असू द्या. निखिल हातकर यांना मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर पाचारण केले गेले. याही वेळेसचा बॉल, चांगला चेंडू रडार पासून नक्कीच जर बघितलं तर दूर ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केलाय आणि डॉट बॉलच्या मदतीने आपण बघू शकतो षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला ज्या नावाची मात्र मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. यावेळेसचा बॉल आता काय लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम 6 धावा षटकार. गुड्डूच्या बॅटमध्ये इकडे मात्र 6 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ज्यारी त्या बॅट पकडतात ना थोडीशी फाफ डुप्लेसिस ची मात्र पूर्णपणे आठवण करून देतात. 6 धावा इकडे मात्र मिळवल्यात. रन संख्या मात्र 79 वर 5. शेवटचे 2 बॉल मात्र यायचे बाकी आहेत या षटकातील. 4 बॉल मध्ये 8 आलेत. याही वेळेसचा बॉल, आखू टप्प्याचा चेंडू आणि तिकडे मात्र अफवांचे सेफ हँड्स. षटकाराचा सूट घेतलाय. यस अफवांनी इकडे मात्र चांगला झेल टिपलाय. 79च्या स्कोरवर 6वा धक्का. OUT आउट.
चला विकेट इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना जी की आपल्याला पाहायला मिळाली आहे. अक्की खान जे मात्र बॅटिंगसाठी आलेत. कमी गतीने बॉल टाकण्याचा प्रयत्न याही वेळेस 2-2. काय घडतंय एक्झॅक्टली समजायला मार्ग नाहीये. एकतर चौकार षटकार येत आहे नाहीतर विकेट येत आहे. एवढंच मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. एकतर 6 किंवा 4चा पाडा किंवा डायरेक्ट तंबूचा आसरा. 78च्या स्कोरवर 7वा धक्का. 78 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 7. चला 78 वर 7 स्कोर. शेवटचा बॉल हॅट्रिक बॉल राहील. आता संधी इकडे मात्र निखिल हतकर यांच्याकडे हॅट्रिक पूर्ण करण्याची. 5 बॉल मध्ये आतापर्यंत आपण बघतोय 7 धावा खर्च करत 2 गडी मात्र त्यांनी इकडे बाद केलेले आहेत. यावेळेसचा बॉल जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता. संपर्क मात्र तितका काही खास झाला नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र इकडे पूर्ण झालंय. 7 ओव्हर 78. 7 ओव्हर 78. 7 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू मात्र आता यायचे बाकी आहेत. लास्ट 6 बॉल्स टू गो. 7 ओव्हर 78. 7 गडी बाद. निखिल यांचं चांगलं षटक राहिलं. 7 धावा खर्च करत 2 गडी मात्र बाद केलेत. यावेळेस जर बघितलं तर नक्कीच फैजान शेख मात्र गोलंदाजी मार्कवर. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतंय. यावेळेसचा बॉल नक्कीच जागा मिळाली. चेंडूच्या लाईन मध्ये आले आणि 4 की 6 नक्कीच पंचांचा इशारा इकडे मात्र यायचा बाकी आहे. आणि यस पंचांचा इशारा. गुलाब मात्र इकडे स्कोर कार्ड वर फुलतो षटकारांचा. सिक्सर. 6 धावा इकडे मात्र स्कोर कार्ड वर जुळताना पाहायला मिळत आहे. रन संख्या 84 वर. यावेळेसचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. षटकारा पाठोपाठ चौकार. डीप पॉइंटला वेलकम बाउंड्री. रन संख्या मात्र चौकाराच्या मदतीने 88च्या स्कोरवर. गुड्डूच्या बॅटमधून धावा आल्यात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळतोय बॉल. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 4 बॉल मध्ये आतापर्यंत जर बघितलं तर 10 धावा आल्यात. फैजानने मात्र 4 विकेट या आधीच्या षटकात घेतल्या होत्या. पण या षटकात गुड्डू थोडेसे हवी होताना त्यांच्यावरती पाहायला मिळालेत. 88 वर 7 स्कोर. शेवटचे 2 बॉल मात्र नक्कीच इकडे यायचे बाकी. 88 फॉर 7. यावेळेसचा बॉल काय बनवून मारलाय. मागे मात्र वॅकंट एरियाला शोधलाय. बट तिकडे काय फिल्डर नक्कीच चेंडूच्या खाली आले होते आणि झेल इकडे मात्र जो की सुटताना पाहायला मिळतोय. 2 धावा देखील इकडे मात्र धावून पूर्ण केल्यात. 90 वर 7. हो खडे डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 8 ओव्हरच्या अखेरीस 96 धावा. 96 इज ऑन दी बोर्ड आणि 97
मात्र इकडे टार्गेट जे आपल्याला स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळणार आहे. नक्की शेवटचा तो झेल आणि त्याच्यानंतर शेवटच्या बॉलला आलेला षटकार. असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये, आपण म्हणतो हा मॅच बॉल आहे, हा मॅच बॉल आहे. हा षटकार पुढे चालून निर्णायक ठरू शकतो. आणि नक्कीच 96 बनल्यास 97 मात्र इकडे बनवायचे आहेत. तर चला विनंती आहे आता हिंदवी स्वराज जामनेर, आपण आपले सलामीवीर तयार करा. 48 बॉलमध्ये 97चा पाठलाग आहे. आणि वसीम जनाब सीसी फैजपूर, आपण आपलं क्षेत्ररक्षण लावा. काही करायची आहे थोडीशी.
चला इकडे मात्र डाव जो मात्र इकडे सुरू होताना पाहायला मिळतोय. नक्कीच शिकागो पिझ्झा यांच्या माध्यमातून जर बघितलं तर शिकागो पिझ्झा अँड नॅचरल आईस्क्रीम यांच्या माध्यमातून जी ऑफर इकडे मात्र लगावली गेली होती कुपन साठी, तर खेळाडूंना इकडे मात्र सूचना करण्यात येते. ठीक आहे ठीक आहे ठीक. मनीष सर 2 मिनिट प्लीज. चला मॅचच्या दिशेने आपण मात्र इकडे वळताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर नक्कीच जर बघितलं तर रिव्हर्सचा षटकार आला. ओ हो याही वेळेसचा बॉल डान्सिंग डाऊन दी ट्रॅक मोहम्मद आकेब इकडे मात्र स्ट्राईक करतात आहे. विकेट मात्र येताना पाहायला मिळते. कदम ताल करत खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कड लागली आणि कीपरचा सहारा मिळाला. 6च्या स्कोरवरती पहिला गडी बाद. चला विकेट इकडे मात्र येताना पाहायला मिळाली आहे. पहिला धक्का मोहम्मद आकिब यांनी मात्र दिलाय. नक्कीच 6च्या स्कोरवरती पहिली विकेट. बॅटिंगसाठी आता मात्र नवीन फलंदाज अल्तमश शेख. सहावर 1 स्कोर. यावेळेसचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या वतीने षटक पुढे जाते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. 30 पॉवर प्ले सुरू आहे. संपर्क झाला की हे मैदान असं आहे, एकदा चेंडू निघाला की डायरेक्ट निघाला. षटकारा पाठोपाठ इकडे मात्र चौकार येतोय. डीप पॉइंटच्या क्षेत्रात रिव्हर्सचा फटका होता. रिप्ले मध्ये आपण बघू शकता. बॅटची कड तिकडे मात्र घेतली आणि डीप पॉइंटला चौकार आलाय. याही वेळेसचा बॉल इथे देखील जर बघितलं तर थर्ड मॅनला 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. षटक मात्र पूर्ण होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा इकडे मात्र स्कोर काढावं लागत असताना 1 ओव्हर 14 रन 1 गडी बाद. 1 ओव्हर 14 रन 1 गडी बाद. पहिलं षटक पूर्ण झालंय. 14 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर आहे. 14. चांगली बॅटिंग. विकेटही आला की मैदानाच्या आतमध्ये आली आहे. यावेळेसचा बॉल आउटसाइड दी ऑफ. आउटसाइड दी ऑफ. इथे देखील डीप पॉइंटच्या वर्ण चौकार इकडे मात्र येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. साई जीवन सुपर शॉपी चौकार इकडे मात्र शेखर काळे यांच्या बॅटमध्ये येत असताना
आउटसाइड दी ऑफचा बॉल चांगल्यारीत्या इकडे मात्र बॅटवरती घेत असताना 4 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडल्यात. मोठ्या प्रमाणात इकडे मात्र धावा स्कोर कार्डवर आता लागतात आहे. रन संख्या मात्र 18 वरती. धाव स्वरूपी जर बघितलं तर हा चेंडू मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये निर्धाव जो की आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेसाठी जर बघितलं तर राज मुद्रा साऊंड्स 96+ भुसावळ यांच्या माध्यमातून जर बघितलं तर अतिशय चांगली सर्व्हिस आपल्याला जी की लाभलेली आहे साऊंड्सची. तर राजमुद्रा साऊंड्स भुसावळ यांचाही आम्ही धन्यवाद मानतो. प्रवीण भाऊ भोसले, हरीश भाऊ भोसले, मोहित भाऊ भोसले, तिन्ही जर बघितलं तर भोसले बंधूंचं धन्यवाद, जे सहकार्य त्यांनी मात्र या स्पर्धेला केलं आहे साऊंड्सच्या रिगार्डमध्ये. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. ज्यारीत्या मैदानाच्या आतमध्ये साऊंड वाजतोय, चौकार षटकार आणि विकेटचा खेळ देखील तेवढाच वाजताना आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेसचा बॉल कट करून दिलाय. इथे देखील जर बघितलं तर डीप पॉइंटला निवडलाय. जबरदस्त बॅटिंग. टॉस का बॉस, टॉस का बॉस. मैदानाच्या आतमध्ये शेखर काळे इज दी ओनली बॉस. धाव स्वरूपी आपण बघू शकतो या चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये 2-2. इकडे मात्र स्कोर कार्डवर जुडताना जे की आपल्याला पाहायला मिळाले. फॉर्म मध्ये आहे सध्याच्या घडीला शेखर काळे. 22 धावा स्कोर कार्डवर. याही वेळेस अलॉंग दी कार्पेट स्टिअर करण्याचा प्रयत्न आहे. धाव स्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. विजय मिस्त्री यांचं हे षटक राहिलंय. हालाकी गोलंदाजी चांगली आहे कारण की 2 चौकार तर आलेत, बट 3 डॉट बॉल देखील या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल यायचा बाकी आता. ओ हो, पायात मात्र बॉल टाकला होता. संपर्क तितका काही खास झाला नाही. चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल एक धाव मात्र मिळेल. षटक मात्र पूर्ण होईल. तब्बल 2 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 2 ओव्हर 23 एक गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आता 36 आणि 36 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 74. 36 बॉल 74. तेवीस वरती एक स्कोर, एक गडी बाद. 36 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 74 धावेंचं समीकरण जे मात्र इथून पुढे बनलंय गोलंदाजीसाठी. आता मात्र शाहरुख बेग यांना मात्र पाचारण करण्यात आलंय. शाहरुखच्या बॉलला इकडे मात्र कव्हरच्या क्षेत्रात हलक्या हाताने टोलावलाय. फिल्डर मात्र तिकडे आहेत आसिफ. चेंडूला मात्र जोपर्यंत रोखतील तोपर्यंत एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र चालली आता 24च्या स्कोरवरती. विकेटचा शोध आहे. शाहरुख बेग यांना मात्र विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळून द्यावी लागणार आहे. हलकीशी पार्टनरशिप अल्तमश आणि शेखर काळे यांच्यात बनली आहे. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड, फटका हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक कोण आलाय? मोहम्मद मोईन अंडर दी बॉल. झेल मात्र तिकडे टिपताना आपल्याला पाहायला मिळाले. 24च्या स्कोरवर जर बघितला तर हा दुसरा गडी इकडे मात्र बाद होतोय. लॉंग ऑफला झेल होताना पाहायला मिळाला आणि अल्तमश यांना मात्र इकडे परतावं लागतंय. OUT आउट. अंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये. वे बॅक टू डगआउट. रिप्ले मध्ये आपण बघू शकता फुलेल्यांचा चेंडू हालाकी फुलटॉस होता बट ताकद जनरेट नाही करू शकले आणि झेल मोहम्मद मोईन तिकडे मात्र टिपताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅटिंग साठी जर बघितलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता समीर खान मात्र बॅटिंग साठी इकडे दाखल झालेले आहेत. 24 वरती 2 स्कोर. शाहरुख बेगला ज्यासाठी गोलंदाजी मार्कवर आणलं होतं ती कामगिरी मात्र त्यांनी करून दाखवली आहे. 24 वर 2 स्कोर. यावेळेस मात्र काय रडारच्या बाहेर आहे बॉल. जोशी साहेब इकडे मात्र इशारा करतात आहे अवांतरचा. एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना याही वेळेसचा बॉल रडारच्या बाहेर आहे. विनायक जोशी सर याही वेळेस मात्र टायटॅनिक पोज मध्ये खेळत आहे अवांतरच्या स्वरूपात. इथे देखील मात्र धाव जुळताना पाहायला मिळणार आहे. 2 अवांतरच्या धावा इकडे मात्र जुळताना पाहायला मिळाल्यात.
यावेळेस काय धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल जो की मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर हलकासा बाहेर राहिला होता चेंडू आणि पंचांचा इशारा तिकडे मात्र फेअर डिलिव्हरीचा. रन संख्या मात्र डॉट बॉलच्या मदतीने स्थिर. 26 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. 26 धावा 2 गडी बाद. इथे देखील अवांतरची धाव. तिसरा वाईड. समीरच्या रडार मध्ये तिकडे चेंडू देत नाहीये कारण की माहिती आहे समीरकडे जर बघितलं तर ताकद कमी नाहीये. समीरकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची तर त्यांना जर बघितलं तर रडार मध्ये चेंडू देण्याचा कुठलाच प्रयत्न होत नाहीये इकडे. यावेळेस मात्र हलक्या हाताने कट करून दिलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि तत्पूर्वी जर बघितलं तर क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल खेळत 2 धावा इकडे मात्र पूर्णपणे वाचवल्या गेल्या आहेत आणि 2 धावा पळून देखील काढलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने 29 धावा मात्र स्कोर कार्डवर लागत असताना 4 बॉल मध्ये बघता बघता 6 धावा इकडे मात्र स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. 29 वर 2 स्कोर. 32 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही 68 धावांची गरज आहे. 32-68. आवाक्याच्या बाहेर इथे देखील सातत्याने वाईड लाईनला मात्र पकडलेला आहे. कधी वाईड लाईनच्या बाहेर कधी वाईड लाईनच्या आतमध्ये, कधी वाईड लाईनच्या बाहेर कधी मात्र आतमध्ये अशा रीत्या मात्र गोलंदाजी होतीये. बट स्लॉट मध्ये चेंडू देत नाहीये. प्लॅनिंग चांगली आहे तशी. यावेळेसचा बॉल आता कनेक्शन कसं आहे. 1 धाव तर इकडे मिळून जाते. दुसऱ्या धावेचा मात्र कुठलाच प्रयत्न नसेल आणि याचबरोबरीने षटक मैदानाच्या आतमध्ये इकडे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. तर 7 धावा शाहरुख बेग यांच्या षटकात आल्या. 1 विकेटही आली आहे. 3 ओव्हर 30 रन 2 गडी बाद. शेवटचे 30 बॉल 67 ची गरज आहे. 30 बॉल 67 धावेंची गरज. तीन ओव्हर 30 रन 2 गडी बाद. मॅचच्या दिशेने आपण वळूयात. गोलंदाजी मार्कवर शाहबाज शेख. आता काय डाऊन दी ग्राउंड बाहुबलीचा टोला. सरळ चेंडू सीमारेषा पार. लॉंग ऑनच्या वर्ण इकडे मात्र पंचांचा इशारा. 6 षटकार. गुलाबी थंडीत गरमागरम फटका इकडे मात्र खेळताना पाहायला मिळालेत आपल्याला समीर. आणि ही ताकद आहे मंडळी जामनेरची. षटकार मात्र इकडे येताना पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने धावत संख्या मात्र स्कोर कार्ड वरती 36. 29 बॉल मध्ये 61. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव जुडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र इकडे स्कोर कार्ड जो आहे तो पुढे जातोय. शाहबाजने सकाळी हालाकी जबरदस्त गोलंदाजी केली होती. युवा खेळाडू आहे. फैजपूर विभागातनं बिलॉंग करतात. बट सकाळच्या सत्रात जर बघितलं ना तर खळबळी या खेळाडूने पूर्णपणे केली होती. आय गेस 5 विकेट नंतर मात्र घेतल्या होत्या. नंतरच्या मॅच मध्ये 3 विकेट घेतल्या होत्या. युवा खेळाडू आहे आणि आपली छाप सोडतोय. याही वेळेसचा बॉल. इथे देखील जर बघितलं तर अवांतरची धाव. एक्स्ट्राच्या धावा मोठ्या प्रमाणावर इकडे मात्र जे की येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच या स्पर्धेत आपण बघू शकतो बेस्ट बॉलरची जी टॅली आहे. आकाश गोलू टॉप वरती आहे 6 विकेट घेऊन. शाहबाज ज्यांनी मात्र आज दिवसभरात 5 विकेट पटकावलेल्या आहेत. शॉट चेंडू. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. इकडे काय चेंडू मात्र अडवला गेलाय. हालाकी वेळ खासा कमी होता तिकडे चेंडू अडवण्यासाठी. बट बॉडी लाईनने काही का होईना तिकडे मात्र बॉल जो आहे तो मात्र अडवला गेला. निर्धाव चेंडूने मात्र आपण बघू शकतो षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 28 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर अजूनही 59 धावा
इकडे मात्र विजयासाठी बनवायचे आहे. काय मॅच सुरू आहे. एकीकडे फैजपूर आहे, दुसरीकडे जामनेर आहे, एकीकडे वसीम जनाब सीसी, तर दुसरीकडे हिंदवी स्वराज, एकीकडे वसीम भाई यांच्या मालकीची टीम, तर दुसरीकडे शेखर काळे यांच्या मालकीचा संघ. कमालीचा कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. हो, नो बॉलचा इशारा, पंचांचा एक हात बाहेर निघालाय आणि झेल जोपर्यंत तिकडे घेतला जाईल नक्कीच समीर खान तिकडे मात्र जर बघितलं तर नक्कीच देवाला थँक्यू म्हणताना, कारण की मोठा फटका तिकडे खेळला होता. पंचांनी जर बघितलं तर जसा पाय पुढे पडला नो बॉलचा इशारा केला, फटका मात्र हवेत फसला आणि त्याच्यानंतर नो बॉलची एक धाव धावून देखील एक धाव इकडे मात्र पूर्ण केली गेली आहे. फ्री हिटचा कॉल देखील मात्र आता इकडे राहणार आहे. संघाचे संघ मालक इकडे मात्र नक्कीच स्ट्रायकर एंडवर आता पाहायला मिळतील. मजा येईल. फ्री हिटच्या बॉलला काय करतात आहे शेखर काळे हे देखील बघण्यालायक राहील. मॅच मात्र सध्याच्या घडीला ज्या रीत्या सुरू आहे ना, दोन्हीही संघ 50-50 आहेत. 58 बॉलमध्ये 57, इथून 28 बॉलमध्ये 57 इथून पुढे विजयासाठी बनवायचे आहेत. फ्री हिट इतका काही खास कनेक्शन झालेला नाहीये. मागच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर जातात आहे आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील इकडे काय हलकीशी अपील, बट आय गेस फेटाळे पंचांनी अपीलला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जात असताना पाहायला मिळेल. युट्यूबवर देखील मोठ्या संख्येने मॅचचा आनंद घेत असताना प्रेक्षक सर्वांना विनंती आहे नक्कीच आपणही कमेंट करा कुठनं मात्र आपण मॅचेसचा आनंद घेत आहात. ज्या काही कमेंट्स राहतील त्या मात्र नक्कीच इकडे आम्ही लाईव्ह मध्ये वाचून दाखवण्याचा प्रयत्नही करू. वर 2 स्कोर. बॅटची कड, इकडे मात्र कीपरचा सहारा गुड्डू तिकडे मात्र कुठली चूक करणार नाहीये. बॅटची कड मात्र तिकडे लागली होती आणि काय झेल टिपलाय, लाजवाब. अनेक चुका इकडे मात्र शहाबाजने या षटकात केल्या आहेत. बट जे म्हणतात ना, चुकतो तो देव माणूस, बट चुकांपासून जो शिकतो तो म्हणजे देव माणूस. झेल मात्र इकडे होताना पाहायला मिळतोय. यस, चुकतो तो माणूस, चुकांपासून शिकतो तो म्हणजे देव माणूस. यस, चुकी मात्र दुरुस्त करतो आणि विकेट मात्र इकडे येते. 41 वर 3 स्कोर. चला 41 वर 3 स्कोर. 2 बॉल मात्र यायचे बाकी त्या षटकातील. फैजान शेख संघाचे आयकॉन इकडे मात्र आता गोलंदाजी स्ट्रायकर एंडला आपल्याला येताना पाहायला मिळतात. फुल टॉस आल्या आल्या इकडे मात्र लॉफ्ट केलाय, फटका हवेत, फटका हवेत. 6 धावा षटकार. फैजान इकडे मात्र आपला तेवर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना रिप्ले मध्ये आपण बघू शकतात. स्पार्टनचा स्टार ऑलराऊंडर बॅटिंग अगदी करतोय टनाटन. धावा देखील मात्र स्कोर कार्ड वर जोडतोय 6 आणि धाव स्वरूपी जर बघितलं तर षटकाराच्या मदतीने रन संख्या मात्र स्कोर कार्डवर वाढताना जी की आपल्याला पाहायला मिळते. 47 शेवटचा बॉल यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू. यावेळेसचा बॉल बॉलर्स बॅक ड्राईव्ह मागच्या दिशेने फक्त ढकललाय. फिल्डर मात्र आहेत तिकडे लॉंग ऑनला. मोईन चेंडूला अडवतील. इव्हेंटफुल षटक राहिलं, विकेट आली, बट महत्वाचं म्हणजे 18 धावा या षटकात येताना पाहायला मिळाल्यात. 4 ओव्हर 48 3 गडी बाद. 4 ओव्हर 48 3 गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत. 24 धावा बनवायच्या आहेत. 49. तर विचार करू शकता आपण कशा रीत्या सामना सुरू आहे. कट टू कट. तेही माघार घ्यायला तयार नाही, हेही माघार घ्यायला तयार नाही. फैजपूर वाले म्हणताय आम्ही बाजी मारणार, जामनेर वाले म्हणताय आम्ही मॅच सोडणार नाही. नॉकआउटचा थरार आहे. कोणता संघ जाणार पुढच्या दिशेने हे मात्र इकडे पाहायचंय. हिंदवी स्वराज जामनेर, शेखर भाऊ काळे अँड कंपनी की वसीम जनाब सीसी फैजपूर. 24 बॉलची कहाणी बघण्यालायक राहील.
क्रिकेटचं सौंदर्य, टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ नेहमीच मात्र आनंद देतो. म्हणजे अशा अशा गोष्टी आपल्याला ज्या पाहायला मिळतात, ज्या नॉर्मली कुठल्या मैदानावर पाहायला मिळत नाही. मी तर म्हणे लावा एखादी लेदरची मॅच साईडला आणि लावा एक टेनिस बॉलची मॅच. कोणत्या मॅचला गर्दी होती ते बघा. आणि इतका आनंद देणारा टेनिस बॉलचा खेळ आहे ना, की नक्कीच कोणी विसरू शकत नाही. आपण बघतो अशा अशा गोष्टी नक्कीच आपण बघतो घाई गडबडीत करतो. तुम्हाला एक वेळेस जर बघितलं तर लेदर बॉलमध्ये बॉटल पाहायला मिळेल, पण इकडे जर बघितलं तर पूर्णपणे एका बॉटलने सगळी टीम पाणी पिते. तर हे देखील टेनिस बॉलमध्ये चित्र पाहायला मिळतात. काही काही वेळेस दोन्ही टीम पितात. यावेळेसचा बॉल जर बघितला तर अवांतरच्या स्वरूपात मात्र स्कोर कार्ड जुळतीये. कारण की टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ असा आहे, प्रत्येकाच्या जीवाशी जुळलेला आहे. कारण की असं कोणीही नाही ज्याने आयुष्यात कधी टेनिस बॉल क्रिकेट खेळलं नाही. आणि प्रत्येकाच्या जीवाभावाचा मात्र हा खेळ आहे. अवांतरच्या स्वरूपात धाव मात्र वाढते, 49 वर जातोय स्कोर. याही वेळेसचा बॉल रडारच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. आशेभऱ्या नजरेने मात्र फैजानीकडे बघताय अविनाश बंगाळ सरांकडे. पण तसं जर बघितलं ना तर क्रिकेटच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अविनाश बंगाळ सर हे अतिशय खडूस पंच आहेत. 49 वर 3 स्कोर. याही वेळेसचा बॉल आवाक्याच्या बाहेर. आता मात्र टायटॅनिक पोज मध्ये इशारा येतोय एका धावेचा. धाव स्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जातीये. 50 धावा, अर्धशतक इकडे मात्र पूर्ण होत आहे. टीम हिंदवी स्वराज सामनेर या संघाचं 23 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही 47चं समीकरण आहे. मजा येईल. एकीकडे विजय मिस्त्री तर दुसरीकडे जर बघितलं तर फैजान. फुलाल्यांचा बॉल बॅटवर काही तितका खासा आलेला नाहीये. धाव स्वरूपी जर बघितलं तर एक धाव देखील इकडे मिळते सिंगलच्या मदतीने. धावसंख्या मात्र 51 वरती. थेंबे थेंबे तळे साचे अशा प्रकारचा खेळ सुरू आहे. कधी चौकार षटकार येत आहे, कधी विकेट येते, कधी सिंगल डबल होत आहे. बट एक गोष्ट या मॅच मध्ये होती जी म्हणजे या मॅचचा रोमांच कुठेच कमी होत नाहीये. तर म्हणता ना एक मॅच बनत चालली आहे. आणि ही मॅच ज्या रीत्या चालली आहे ना, एक रोमांचक मोड या मॅच मध्ये येणार आहे शेवटच्या षटकांमध्ये, यात तीळ मात्र देखील शंका नाही. 51 वर 3 स्कोर. 8 बॉल मध्ये 10 वरती नॉट आउट आहेत शेखर काळे. 51 वर 3. पुढचा चेंडू उडवलाय बॉल. आता काय वस्तादचा टोला. चेंडू सरळ सीमारेषा पार. भीम टोला इकडे पाहायला मिळाला आपल्याला. आणि या भीम टोल्याने जर बघितलं तर 6 धावा इकडे मात्र स्कोर कार्ड वर जोडलेल्या आहेत. ज्या रीत्या हिंदवी स्वराचा साऊंड वाजतो त्या रीत्या इकडे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होताना एक स्वीट साऊंड येताना पाहायला मिळाला आहे. 6 धावा षटकार. याही वेळेचा बॉल 2-2. जबरदस्त बॅटिंग. टाळ्यांचा कडकडाट होतोय. शेखर काळे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला किल्ला लढवायचं काम करतात आहे. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकतात. कमालीची बॅटिंग, कमालीची बॅटिंग. नक्कीच यावेळेसचा बॉल स्लॉट मध्ये दिला होता आणि शेखर काळे यांच्या डिक्शनरीत चुकीला माफी नाही. 2 षटकार इकडे मात्र येताना पाहायला मिळालेत. कमालीची बॅटिंग. 20 बॉल मध्ये जर बघितलं तर 34 ची गरज आहे अजूनही. कमबॅक करावा लागणार आहे. विकेट मात्र मिळवावी लागेल. विजय मिस्त्री गोलंदाजी मार्कवर आहेत, क्षमता आहे त्यांच्यात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव तिकडे मात्र मिळतीये एका धावेच्या मदतीने. धाव स्वरूपी जर बघितलं तर धाव संख्या मात्र पुढे जात असताना 64 धावा इकडे मात्र स्कोर कार्ड वर आहेत. हे षटक मात्र चांगलं राहिलंय हिंदवी स्वराजसाठी. हालाकी विकेटचा शोध. शेवटचा बॉल बाहेर टाकण्याचा प्रयत्न. इकडे मात्र संधी होती. गुड्डू यांचं रिएक्शन बरंच काही सांगून जात आहे. हलक्या यष्ट्या मात्र तिकडे बचावल्यात. आणि याच बरोबरीने षटक देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. 5 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ओव्हर 64 रन. 5 ओव्हर 64 रन 3 गडी बाद. 5 ओव्हर्स आर कंप्लीटेड 64 फॉर 3. शेवटचे 18 बॉल 33 ची गरज आहे. 18 बॉल 33 रन.
यावेळेसचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न आहे. थर्ड मॅनला तिकडे मात्र फटका खेळलाय. फिल्डर तिकडे मात्र शाबाज. आला की चेंडूला मात्र जोपर्यंत अडवलं 2 धावा देखील इकडे मात्र पळून काढलेल्या आहेत. काय खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सामना जर बघितला तर पलमे तोला पलमे माशा. कधी मॅच फैजपूर कधी मॅच जामनेर. 17 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 31 ची गरज आहे. 12 बॉल मध्ये 25 ची खेळी. ऐन मौक्याच्या क्षणी संघाचे कॅप्टन संघाचे संघनायक करतात आहे. वकारला कमबॅक करून द्यावं लागेल. विकेट मात्र इकडे घेऊन द्यावं लागेल. याही वेळेसचा बॉल अलॉंग दी कार्पेट. इथे देखील मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. आणि या सिंगलच्या मदतीने 67 वर स्कोर कार्ड मात्र जाताना पाहायला मिळतोय. 16 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही जर बघितलं तर 30 धावेंचं आव्हान आहे. फैजान शेख. पुढचा चेंडू वकारचा. बॅक ऑफ दी हँड टाकला होता. खोदून काढलाय फटका. मागच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलेत. मोईन चेंडूला मात्र जोपर्यंत अडवताय एक धाव इकडे मात्र पळून पूर्ण केली गेली आहे. आणि एकाच धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पुढे जाताना पाहायला मिळेल. सिंगलने सध्याच्या घडल्या स्कोर कार्ड वाटचाल करतोय. 15 बॉल मध्ये 29चं समीकरण आहे. वकारची गोलंदाजी चांगली आहे. 3 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 4 खर्च केले आहेत. बट पुढचे 3 चेंडू देखील खासे निर्णायक राहणार आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. वेगात मात्र इकडे चेंडू टाकलाय. संपर्क मात्र तितका काही खासा होताना पाहायला मिळाला नाही. डॉट बॉलच्या इशाने इकडे मात्र षटक पुढे जाताना पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी. वकारला ज्यासाठी गोलंदाजी मार्कवर आणलं होतं 50% काम तर केलंय. कारण की नक्कीच विकेटच्या शोधात आणलं होतं. बट धावा तितक्या काही खास खर्च केल्या नाही त्यांनी. अर्ध काम केलंय. बट अजूनही 2 बॉल यायचे बाकी आहेत. समोर जर बघितलं तर एक वेल सेट बॅटर सध्याच्या घडीला किल्ला लढवताय टीमचा. हो यावेळेस कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. फुल टॉस होता आणि त्याला मात्र दिशा दाखवली आणि धावस्वरूपी एक धाव मिळते. रेफरल इकडे मात्र घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांची मदत इकडे मात्र मागितली गेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली आहे. वेस्ट साइडच्या रिगार्ड मध्ये इकडे मात्र तिसऱ्या पंचांची विचारणा केली गेली आहे. फेअर डिलिव्हरी हा मात्र निर्णय इकडे त्यांनी जो की आपल्याला पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडेल. चांगली कामगिरी. शेवटचा बॉल आहे आता या षटकातील. 13 बॉल मध्ये 28चं समीकरण. वकार शेख 5 बॉल मध्ये फक्त 5 दिले आहेत. लास्ट बॉल टू गो. शेवटच्या बॉललाही इकडे मात्र बिगिट आलेली नाहीये. चांगली गोलंदाजी. या सिच्युएशनला 6 बॉल मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत. वसीम जनाब सीसी संघाकडनं टाळ्यांचा कडकडाट होतोय. 6 ओव्हर 70 3 गडी बाद. शेवटचे 12 बॉल 27 12 गेंदे 27 रन. चला 6 ओव्हर 70 3 गडी बाद. आता मात्र मोहम्मद आकिब यांना मात्र गोलंदाजी मार्कवर इकडे पाचारण करण्यात आलेलं आहे. आता 2 युवा खेळाडू आपसात भिडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एकीकडे फैजान तर दुसरीकडे आकिब. यावेळेसचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न आहे. अपील इकडे मात्र जर बघितलं तर आय गेस केली गेली आहे. फेटाळे पंचांनी अपीलला. रेफरल तिकडे मात्र उपलब्ध नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच जर बघितलं तर पहिला चेंडू इकडे डॉट आलेला आहे. ही मात्र एककडे जी लढाई सुरू आहे ना फैजपूर आणि जामनेरची. 2 युवा खेळाडू आपसात भिडले दादा. एकीकडे जामनेरचं भविष्य आहे दुसरीकडे फैजपूरचं भविष्य आहे. यावेळेस लपेटण्याचा प्रयत्न. फटका हवेत गेलाय.
फिल्डर मात्र तिकडे चेंडू पासून लांब धरतात आहे. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रयत्न केलाय, बट चेंडू इकडे निघून गेलाय. मैदानाला गुंगारा देत चौकार इकडे मात्र आलाय आणि गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये इकडे विचारणा केली जाते. तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत घेतली जाईल. रन संख्या मात्र इकडे 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वर जी की वाढताना पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने धाव संख्या इकडे मात्र वाढतीये. चला, रन संख्या मात्र 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वर पुढे जात असताना चला 4 धावांच्या मदतीने धाव संख्या मात्र स्कोर कार्ड वर वाढेल. हो हो हो, याही वेळेस हल्ला आणि क्षेत्ररक्षक इकडे मात्र आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवताय तोपर्यंत जर बघितलं तर धाव स्वरूपी 2 धावा इकडे मात्र ज्या की येताना पाहायला मिळत आहे. काय मॅच सुरू आहे, कट टू कट, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई काय असते. आता 9 बॉल मध्ये 21 धावा इकडे बनवायच्या आहेत. पहिल्या 3 बॉल मध्ये 6 तर आपल्याला येताना पाहायला मिळाला. 76 वर 3 स्कोर. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट. 1 धाव इकडे मात्र मिळून जाईल. सिंगल मात्र तिकडे केवळ आणि केवळ मिळताना पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जात असताना 4 बॉल मध्ये 7 धावा इकडे मात्र ज्या की स्कोर काढू लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचे 2 बॉल अजूनही जर बघितलं तर या षटकातील यायची बाकी आहेत. 77 वर 3 स्कोर. 8 बॉल मध्ये 20 ची गरज. 8 गेंदे 20 रन. हे 2 चेंडू मात्र खासे निर्णायक आहेत. आता यावेळेसचा बॉल लॉंग ऑनला तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे. इथे देखील जर बघितलं तर एकच मिळताना पाहायला मिळतीये. सिंगलने मात्र धाव संख्या पुढे जात असताना 7 बॉल 19. टाळ्यांचा कडकडाट फैजपूर संघाकडनं वाढलाय. आता फैजपूर वाले म्हणतील आकिब 1 बॉल चांगला, स्वराज वाले म्हणतील फैजान 1 हिट चांगला. 7 बॉल 19. काय मॅच तापली इकडे. कडक उडवलाय बॉल, मागच्या दिशेने फटका खेळलाय आणि चेंडू मात्र निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावा चौकार आणि याच बरोबरीने सामना चाललाय शेवटच्या षटकात. शेवटचे 6 बॉल, मॅच जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. याच्यापेक्षा सुंदर काहीच नाही, याच्यापेक्षा बेस्ट काहीच नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ आहे. एक टीम मात्र क्वालिफाय झालेली आहे. आता या मॅचचा विनर नक्की जागा बनवणार आहे पुढच्या फेरीत. 6 बॉल 15 पाहिजे, 6 गेंदे 15 रन. काय होत आहे आणि काय नाही हे मात्र इकडे पाहायचं आपल्याला. चला शेवटचे 6 बॉल इकडे मात्र 15 धावांची गरज. जबरदस्त सामना. वकार इकडे मात्र गोलंदाजी मार्कवर जे की आपल्याला येताना पाहायला मिळत आहे. 82 वरती सध्याच्या घडीला जर बघितलं तर 3 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. पैसा वसूल मनोरंजन सध्याच्या घडीला जे की मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर वकार आले. दुसरीकडे जर बघितलं तर शेखर काळे जे की आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे वसीम जनाब सीसी फैजपूर, तर त्यांच्या विरोधात जर बघितलं तर स्वराज 11 जामनेर. काटे की टक्कर. कोणता संघ क्वालिफाय करणार हे मात्र इकडे पाहायचं आहे. 6 बॉल 15. पहिल्याच बॉलला इकडे मात्र यष्टी उडवली आहे. चेंडू मात्र जाऊन आदळलाय सरळ यष्ट्यांवरती.
आणि आय गेस तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली गेली आहे ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये. इकडे मात्र तिसऱ्या पंचांची जी आहे ती मात्र मदत मागितली गेली आहे. 6 बॉल 15 रन हे मात्र सध्याच्या घडीचं इक्वेशन आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू. नो बॉल हा कॉल इकडे मात्र जो की पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय आणि यस अवांतरच्या स्वरूपात इकडे मात्र जी की धाव वाढणार आहे. यस नो बॉलचा कॉल इकडे दिला गेलाय. चला मॅच ऑन करायची आहे वसीम जनाब सीसी. बघा पूर्ण स्पर्धेत गोलंदाजी करू शकणार नाही आणि गोलंदाजी मार्कवर इकडे मात्र आता बदल करावा लागेल. चला वसीम जनाब सीसी बॉलर मात्र लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवर लावायचे. मॅच ऑन करायची आहे. चला विनंती आहे. विकेट मात्र इकडे नक्कीच नाही आहे. नो बॉल दिला गेलाय आणि पुढचा बॉल फ्री हिट राहील. मॅच ऑन करा. मॅच मात्र लवकर सुरू करायची आहे. वेळ वाया घालू नका. दोन्ही पंचांना मात्र नक्की सूचना मॅच आपण लवकर सुरू करायची आहे अन्यथा धावांची पेनल्टी इकडे जी की आहे ती मात्र देण्यात येईल. तर प्लीज आयोजन समितीकडनं वारंवार सूचना आहे मॅच लवकर ऑन करा प्लीज. मॅच सुरू करायची आहे. नो बॉल इकडे मात्र ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये चुकी दिला गेलाय. मॅच लवकर सुरू करा. चला तब्बल जर बघितलं तर शेवटचे 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी आपण बघतोय 14 धावेंची जी मात्र इकडे गरज असणार आहे आणि गोलंदाजी मार्कवर इकडे मात्र बदल केला जातोय. आसिफ इकडे मात्र गोलंदाजी मार्कवर येताना जे की आपल्याला पाहायला मिळत आहे. आता फ्री हिटचा कॉल इकडे मात्र जो की राहील हात खोलण्याची पुरेपूर जर बघितलं तर संधी नक्कीच फ्री हिटच्या बॉलवर आहे. बट आसिफला देखील विश्वास ठेवावा लागेल की मी इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव टाकू शकतो. 6 बॉल 14 6 गेंदे 14. यावेळेसचा बॉल रडार पासून दूर ठेवलाय. हालाकी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. आता टाळ्यांचा कडकडाट बॉलिंग टीम कडनं जो की आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू जो मात्र इकडे येताना पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ इकडे मात्र बॉल टाकला होता. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 5 बॉल 14 रन. काय होतंय काय बनतंय काय बिघडतंय हे मात्र इकडे पाहायचं आहे. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड फिल्डर मात्र तिकडे आहेत. मोईन चेंडूवर येत आहे. एक धाव मिळणार आहे. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर नो बॉल आलाय त्याच्यानंतर मात्र फ्री हिटचा चेंडू डॉट सिंगल येताना पाहायला मिळालाय. समीकरण मात्र इकडे बदलत आहे. 4 बॉल 13 रन 4 बॉल 13 रन. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. कोणत्या संघाचं आव्हान या स्पर्धेत टिकून राहणार. कोणता संघ 365 दिवस या स्पर्धेची वाट बघणार हे मात्र इकडे पाहायचं आहे. 4 बॉल मध्ये 13. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. जामनेर की फैजपूर 4 बॉल शेवटचे यायचे बाकी आहेत. लॉफ केलाय. वक्त का मोहरा शतरंज की चाल. हारा तो जिंदगी जीता तो कमाल. षटकार मात्र इकडे येताना आपल्याला पाहायला मिळालाय. फैजान शेखच्या बॅट मधून संघाचा आयकॉन त्याच्यावरती जो विश्वास दाखवलाय त्याच्यावर मात्र या षटकाराच्या मदतीने हलकासा खरा उतरताना पाहायला मिळतोय. उचलून मारला चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर. 3 बॉल मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 7चं समीकरण आहे. 3 बॉल 7 रन. जबरदस्त पैसा वसूल मनोरंजन भुसावळ प्रीमियर लीग. 3 बॉल 7चं समीकरण आहे. काळजाचे डोके मात्र वाढलेत. मॅच सुरू आहे. जामनेर विरुद्ध फैजपूर. एकीकडे जर बघ रिटायर्ड आउट आहे अविनाश सर.
रिटायर्ड आउट आहे. चला 3 बॉल मध्ये जर बघितलं तर 7ची गरज आहे. बॅटिंग साठी मनीष परदेशी, जॉन्टी सर गेलेत. फुलाल्यांचा बॉल खोदून काढलाय फटका. चेंडू मात्र वन बाउन्सवरती रोखती मारेशा पार. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. चौकार इकडे मात्र आलाय. आता शेवटचे बॉल बाकी आहेत मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 3 धावा. फैजान 1 षटकार 1 चौकार इकडे मात्र ठोकलाय. 2 बॉल मध्ये 10 धावा या षटकात बनवल्यात. बट शेवटचे 2 बॉल 3 रन. आता काय, आता फैजपूर वाले म्हणतील वसीम जनाब, जामनेर वाले म्हणतील हिंदवी स्वराज, भुसावळ वाले काय म्हणतील, ते म्हणतील मॅच टाय सुपर ओव्हर. बघूयात काय होतं इकडे. पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळणार का. 2 बॉल मध्ये 3ची गरज. जबरदस्त मॅच. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. भुसावळ प्रीमियर लीग की शाम किसके नाम. यावेळेसचा बॉल नक्की जर बघितलं तर हलकासा लेग स्टिक मिस करून गेलाय. समीकरण शेवटचे बॉल बाकी आहे. 1 धावा बनवायच्या आहेत इकडे मात्र 3. काय होतंय बघा. मैदानाच्या आतमध्ये कोणीही जाऊ नका विनंती आहे. शेवटचा बॉल आहे. 1 बॉल 3ची गरज आहे. सामना जर नक्कीच बरोबरी सुटला, सुपर ओव्हर खेळवली जाईल. सामना जर बरोबरी सुटला तर पैसा वसूल मनोरंजन झालंय. काय मॅच पाहायला मिळाली आहे. जे बसून होते आता ते उठून उभे राहिलेले आहेत. बट सर्वांना विनंती राहील, दोन्ही टीम साठी एकदा जोरदार यावेळेसचा बॉल थँक यू डीजे. जबरदस्त कामगिरी इकडे मात्र केली आहे फैजान, संघाचे आयकॉन. मॅच मात्र इकडे उचलून घेऊन गेले आपल्या संघासाठी. जिंदगी में कठिनाइयों से भाग जाना आसान होता है. अरे जिंदगी में हर पहलू एक इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता यहाँ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में यकीनन सारा जहान होता है. जबरदस्त इनिंग आणि हे सेलिब्रेशन आपण नक्कीच बघू शकतो ऑन स्क्रीन. फैजान यांनी मात्र सामना जिंकवलाय. आणि आजच्या दिवसात नक्कीच जो संघ दुसऱ्या नंबरवर इकडे मात्र क्वालिफाय झाला, दुसऱ्या की पहिला हे देखील बघण्यालायक राहील. कारण की लास्ट बॉल थ्रिलर होता. आणि हिंदवी स्वराज जामनेर या संघाने मात्र